काय सांगणार सर, उद्या महसूल दिवस आहे. महसूल दिवसानिमित्ताने आपलं वर्षभरामधली आपली प्रांत विभागाची कामगिरी कशी राहिलेली आहे? माननीय महसूल मंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे तसंच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवसाचा आणि 150 दिवसाचा कार्यक्रम या सर्वांचा विचार करता, महसूल सप्ताहाचा विचार करता उपविभागाधिकारी कार्यालय जळगाव यांचे 1 जानेवारीपासून तर आज 31 जुलैपर्यंत 448 अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये निकाल झालेला आहे. याची 77% अशी टक्केवारी आहे, जी मागच्या वर्षापेक्षा 309 प्रकरणांनी वाढ झालेली आहे आणि 55% वाढ झालेली आहे. आतापर्यंत हद्दपारचे एकूण 65 प्रकरणं आमच्याकडे दाखल होते, त्याच्यापैकी 34 प्रकरणांमध्ये निकाल झालेला आहे. 26 प्रकरणं पोलीस विभागाकडे चौकशीसाठी आणि 5 प्रकरणं या कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. आमच्याकडे भूसंपादनचे एकूण 96 प्रकरणं होते. या काळामध्ये 57 प्रकरणं निकाली काढलेली आहेत. 16.82 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे. 39 प्रकरणं आमच्याकडे सुरू आहेत. त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे MIDC जळगावचं 269.46 हेक्टरार क्षेत्राच्या संपादनाची कारवाई सुरू आहे. याच्यामध्ये कलम 32(2)च्या नोटिसेस निर्गमित झालेल्या आहेत आणि सब रजिस्ट्रार आणि तलाठी कार्यालय यांना हस्तांतरणाला बंदी असा शेरा मारण्याचे देखील आपण सूचना केलेल्या आहेत. 1 जानेवारीपासून आपण वाळूच्या अवैध वाहतुकीवर 69 वाहनांवर कारवाई केली असून 1,16,00,000 रुपयाचा दंड वसूल केलेला आहे. 97 घरकुलाच्या लाभार्थ्यांना मोफत वाळूचं वाटप केलेलं आहे. 7 अवैध गौण खनिज वाहतुकीमध्ये FIR करण्यात आलेले आहेत. घरकुल मंजूर असणाऱ्या लाभार्थ्यांना शक्ती प्रदत्त समितीच्या मार्फत आपण 21 गावामध्ये 998 लाभार्थ्यांना जमिनीचं वाटप केलेलं आहे. 19 गावांमध्ये आपण स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून दिलेले असून पोटखराबची 156 प्रकरणं आपण निर्गत केलेले आहेत. जळगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत 11 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये सरासरी 3000 लाभार्थ्यांना लाभ आतापर्यंत प्रत्येक शिबिरामध्ये आपण देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. यामध्ये कर्जाचे किती वाटप झाले? यामध्ये आपण बचत गटांना आपण जळगाव तालुक्यामध्ये 21 कोटी रुपयांचं कर्ज वाटप विविध यंत्रणेच्या सहकार्याने या शिबिरांमध्ये करण्यात आलेलं आहे.